चालू होत्या त्याला मग पूर्णविराम देणार का? नाही, त्याचं काही सवालच नाही ना. आज हे बघा, दादा जर गेलेले आहेत, सगळे आमदार आम्ही पोरके झालेलो आहोत, सगळे पक्ष कार्यकर्ते पोरके झालेले आहेत, मग विधिमंडळाचा नेता निवडायला पाहिजे का? नको. विलिनीकरण हा भाग वेगळाच आहे ना. तुम्हाला हवंय का विलीनीकरण अजून? नाही, विलिनीकरण आता दादाला पाहिजे होतं तर लोक चर्चा करतील ना, पण तो अजून नेताच निवडायचा आहे. तो आज विलिनीकरणाची चर्चा कशी होऊ शकते? नेता तर निवडू, आम्हाला आधार तर मिळू दे कोणाला तरी. पण मुश्रीफ साहेब फार घाई होते असं आज 3 दिवस झाले, आता 3 दिवसानंतर त्यांचे रक्षाविसर्जन झालं आणि आता कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत ना, त्यांना कोणाचा आधारच नाही. कोण सांभाळणार? कोण शिरसाटच म्हणतात की फार गडबड होते. सांभाळ कोण? आता त्यांचा प्रश्न वेगळा आहे. त्यांचा पवारसाहेब असं म्हणाले की त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी निर्णय घेतला असेल असंही म्हणाले. नाही, प्रफुल्ल पटेल साहेब राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते दोनच निर्णय घेणार ना, दोघंच. आता याची काही माहिती नाही. आता आधी एकदा त्यांनी आपण CLP विधिमंडळ नेता नेमू सांगितले, साहेबांनी सांगितलं ना, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी निर्णय घेतला असेल. आता त्यांनी काय बोलले ते भाग वेगळा. ज्या गोष्टीची माहितीच नाही आम्हाला ती आम्ही काय सांगणार तुम्हाला. आता एकच निर्णय आहे की फक्त विधिमंडळाचा नेता निवडणं आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ वहिनीला देणं, एवढाच विषय आहे. अहो, सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेऊ ना, सगळे निर्णय. तर विलिनीकरण हा वेगळा भाग आहे, गटनेत्याची निवड करणं हे महत्त्वाचं आहे असं म्हणत पुन्हा एकदा विलिनीकरणावरच्या प्रश्नांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बगल दिलेली आहे. हसन मुश्रीफही या संदर्भात थेटपणे बोलणं टाळतायत. तर विधिमंडळामध्ये नवाब मलिकही दाखल झालेले आहेत. तर राष्ट्रवादीचे सगळे आमदार आता विधिमंडळामध्ये दाखल होत आहेत. 2 वाजता विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे. तत्पूर्वी आता हे सगळे राष्ट्रवादीचे नेते जमायला सुरुवात झाली. आज आमचे सगळे आमदार पोरके झालेले आहेत, आम्ही पोरके झालेलो आहोत. आम्ही आमदार विधिमंडळाचा आमच्या पक्षाचा नेता निवडतोय. दुसरं काय करायला निघालो आम्ही? बता दीजिए ना कि आज विधायक दल की बैठक होनी है, क्या कुछ होगा? हे सचिन बाहेर आहे, चल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.